ऍक्शन. सो हा प्रोजेक्ट ऑनबोर्ड झाला एप्रिल मे मध्ये. क्लायंटचं नाव असं स्पेसिफिक नाही करून ओके. सो हा प्रोजेक्ट ऑनबोर्ड झाला एप्रिल मेच्या मंथमध्ये अराउंड. आणि क्लायंटच्या रिक्वायरमेंट्स होत्या की नवीन ट्रेंड्स बरोबर एक्सपेरिमेंट करायचं होतं की CGI एलिमेंट सांगू. आणि ते त्यांचे टॉपिक्स होते जस्ट लाईक ऍडमिशन इन अब्रॉड. त्या रिलेटेड माझ्या टीमनी थोडं आयडिएशन केलं, डील कशी हवी. आयडिएशन नंतर आम्ही डिसाईड केलं की एक प्लेन तो इंटरनॅशनल बॉर्डर्सवर विश्वाचा मोठा बॅनर सिम्युलेट करतोय. आणि या प्रोजेक्टमध्ये आम्ही AI चे पण एक्सपेरिमेंट्स केले खूप सारे. तर सेकंड डीलची अशी एक रिक्वायरमेंट होती की त्यांना एक ग्लोबल अर्थवर एक स्पेसशिप लँड होऊन त्यांचा कॉन्टेंट जे सर्व्हिसेस ते प्रोव्हाइड करतात ते डिस्प्ले झालेले असे हवे होते. तर ही कॉन्सेप्ट होती आणि या कॉन्सेप्टला काढायला मला आणि माझ्या टीमला 2 दिवस गेले. एक दिवस पूर्ण ब्रेनस्टॉर्मिंग वर गेला आणि दुसरा दिवस आम्ही एक्झिक्यूट कसं करणार आहे, कारण की सॉफ्टवेअर्स हे बऱ्याच मोठ्या प्रोसेसने जातात. तर ही जी रील होती ती पूर्णपैकी CGI होती, म्हणून रिअलिस्टिक बनवणं हा खूप मोठा टास्क होता. सो थर्ड रीलची अशी रिक्वायरमेंट होती की त्यांना लाईव्ह CGI पाहिजे होतं. तर लाईव्ह CGI होतं म्हणून आम्हाला शूट करायला लागलं ऑन साईड जाऊन. त्याच्यावर एक बॅनर रोल ड्रॉप होणार आहे, त्यावर त्यांचं सगळं काही जो. तर त्यासाठी पहिलं इंडिया गेट आम्ही शूट केलेला, पण तो ड्रॉप केला कारण की खूप सारं क्राऊड होतं. तर आम्ही समोरची बिल्डिंग पण शूट केलेली न्यू ताज हॉटेलची. तर त्यावर ते खूप शूट होत होतं आणि बरेच लोक त्याला पॉइंटिंग करून लाईव्ह इंटरॅक्ट करत होते. तर आम्ही ती वर्कआउट केली अशी रील. हे काय करतो? कट. डायरेक्ट घेतो तिकडे संपलं ना.